नमस्कार नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, समाजातल्या सर्व थरातील प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे आणि म्हणूनच सामान्य माणसाला स्वतःचा व्यवसाय उद्योग उभा करण्याकरता सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. विकसित भारत यात्रा या माध्यमातून गावागावात जाऊन या योजनांची माहिती दिली जाते. रत्नागिरीत 19 आणि 20 फेब्रुवारीला सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून औद्योगिक महोत्सव आयोजित केला आहे. जलतरण तलाव साळवी स्टॉप रत्नागिरी या ठिकाणी हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवाविषयी आणि त्यातील विश्वकर्मा योजनेविषयी सविस्तर माहिती देण्याकरता आज आपण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सहाय्यक खाजगी सचिव श्री अमोल गवळी सर यांना आमंत्रित केलंय. सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. आभारी आहे. सर्वप्रथम रत्नागिरी आकाशवाणीच्या माध्यमातून हा कार्यक्रम ऐकणाऱ्या हजारो श्रोतृवृंदांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. आपण एका छान कार्यक्रमाची संकल्पना रत्नागिरी आकाशवाणीच्या माध्यमातून राबवली आहे. सर, या 2 दिवसाच्या महोत्सवामध्ये नक्की काय काय असणार आहे? खरोखरच आजची गरज आहे. केवळ नोकरी मागणारा तरुण नाही तर नोकरी देणारा तरुण निर्माण झाला पाहिजे. या संकल्पनेवर आधारित हा रत्नागिरी औद्योगिक महोत्सव आणि त्या अंतर्गत येणारा PM विश्वकर्मा व स्वयंरोजगार मेळावा. खरं तर ही संकल्पना आमचे भारत सरकारचे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विभागाचे मंत्री माननीय नारायण राणे साहेब यांची आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनातून अखंड भारतभर वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात आम्ही अशा स्वरूपाचे कार्यक्रम करत असतो आणि आज हा कार्यक्रम रत्नागिरी येथे पार पडतोय. या कार्यक्रमाचं सूत्र म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो तरुण शिक्षित आहे, जो तरुण पदवीधर आहे, त्या तरुणाला स्वतःचा रोजगार सुरू करायचा आहे. स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी ज्या ज्या मूलभूत अडचणी येतात त्या मूलभूत अडचणी नेमक्या कोणत्या असतात? एक पहिली अडचण असते क्रेडिटची. त्याला पैसा लागतो. या कार्यक्रमामध्ये बँकांचे प्रतिनिधी आम्ही बोलवले आहेत, निमंत्रित केले आहेत. या बँकांच्या प्रतिनिधींच्या मार्फत आम्ही त्याला अर्ज कसा करायचा, लोनची प्रोसेस कशी असेल, डॉक्युमेंट्स काय लागतील याच्यासाठी मार्गदर्शन करणार आहोत. सार्वजनिक उपक्रम ज्याला PSUs म्हणतो, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, या वेगवेगळ्या भारत सरकारच्या संस्थांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ज्याला पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी म्हणतो 2012ची, जो ऍक्ट झाला त्यानुसार भारत सरकारच्या वेगवेगळ्या PSUs मध्ये जी खरेदी केली जाते, वार्षिक खरेदी, त्याच्यामध्ये 25% खरेदी MSME ने करावी असा ऍक्ट सांगतो. त्या ऍक्ट नुसार खरेदी केली जाते का? खरेदी केली जात असेल तर त्याच्यामध्ये MSMEs ना तितका आपण बढावा देऊ शकतो का? 4% ही SC ST आणि 3% महिलांनी बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तूंना, प्रोडक्शनना तिथे कंपल्सरी घेतलं जातं. या सगळ्या गोष्टींवरती आपण तिथं मार्गदर्शन करणार आहोत. आमचे विभागाचे ज्येष्ठ सिनियर अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित असतील. स्वतः मंत्री महोदय मार्गदर्शन करणार आहेत. बँकांचे प्रतिनिधी आहेत. त्यानंतर या PSUचे अधिकारी येणार आहेत. सो हा एक कार्यक्रम म्हणजे हे एक सुंदर असा मिलाप आहे आणि नक्की ज्यांना रोजगार करायचा आहे, ज्यांना रोजगार द्यायचा आहे, आणि जसं आपले माननीय प्रधानमंत्री नेहमी आपल्या भाषणात सांगत असतात की आपल्याला 2030 साली जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 3ऱ्या क्रमांकाची एक शक्तिशाली अर्थव्यवस्था जर बनायची असेल तर देशातील सूक्ष्म लघु आणि मध्यम कृषीनंतर सर्वात प्रभावी रोजगार देणारं हे माध्यम आहे. साधारण आम्ही 16 कोटी देशातील तरुणांना तरुणींना रोजगार देतो. आमच्या साधारण NSSच्या आकड्यानुसार, नॅशनल सॅम्पल सर्व्हेच्या आकड्यानुसार 6.5 कोटी इतके MSME आमच्या MSMEच्या अंडर आहेत. त्यापैकी साधारण 3.5 कोटी हे रजिस्टर्ड MSME आहेत. यावरून आपल्याला एक कल्पना येईल की MSMEचं जाळं किती मोठं आहे. आमच्या MSME अंतर्गत येणाऱ्या सर्व संस्थांचे मुख्य अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जसं की खादी, विलेज इंडस्ट्री, KVIC, NSIC राष्ट्रीय लघु निगम, क्वायर बोर्ड, MSME DFOचे अधिकारी, हे सर्व अधिकारी या उद्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सो मला असं वाटतंय की नक्की रत्नागिरीच्या तरुणांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि असं थोडक्यात या कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे. सर, मला सांगा की यामध्ये सामील होण्याकरता साधारण वयाची काही अट आहे का? कोणतीही वयाची अट नाही. ज्यांना रोजगार करायचा आहे, ज्यांना रोजगार करू इच्छित आहेत, ज्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करायचा आहे, ज्यांना नवीन क्षेत्रात पदार्पण करायचं आहे, अशा सर्वांना आम्ही या कार्यक्रमाला त्यांचं स्वागतच करतो. आणि जे कुशल आहेत त्यांनाही आणि जे अकुशल आहेत त्यांनाही आमच्याकडे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम नावाचं ESDP नावाचा आमचा एक विभाग आहे, ज्याला एंट्रप्रेन्योरशिप स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्याच्या अंतर्गत ESDP मध्ये आम्ही स्किल देखील प्रोव्हाइड करतो. अर्धकुशल जे कुशल आहेत त्यांना देखील त्यामध्ये जर गुणवत्ता प्रमाणन करायचं असेल, अधिक स्किल
त्यांना घ्यायच्या असतील त्यांना देखील आम्ही ह्याच्यामध्ये बोलवू इच्छितो. सर, पुढे जाताना मला एक प्रश्न विचारावासा वाटतोय, तो म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये म्हणजेच MSME मध्ये कोणत्या व्यवसायांचा समावेश होतो? एक अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला आहात. 1 जुलै 2020 साली सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाची नवीन व्याख्या बनवली, डेफिनेशन बनवली. काय होती ती डेफिनेशन? ज्याला आपण सूक्ष्म म्हणतो, मायक्रो उद्योजक म्हणतो, त्याच्यामध्ये 1 कोटी आणि 1 कोटीच्या खाली इन्व्हेस्टमेंट आणि 5 कोटीच्या आतमध्ये टर्नओव्हर. ज्याला आपण स्मॉल म्हणतो, ज्याला लघु असं म्हणतो. लघु म्हणजे काय? ज्याच्यामध्ये 5 कोटीच्या आतमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक आणि 10 कोटीच्या आतमध्ये त्याचा टर्नओव्हर. ज्याला आपण मध्यम उद्योग म्हणतो. मध्यम उद्योग म्हणजे काय? मध्यम उद्योग म्हणजे 50 कोटी ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक असेल किंवा त्यापेक्षा कमी आणि 250 कोटीच्या आतमध्ये त्याचा उलाढाल असेल, टर्नओव्हर असेल. ही एक सरळ डेफिनेशन आहे MSMEची. आता याच्या अंतर्गत कोणकोणते उद्योग येतात? यांच्या अंतर्गत उत्पादन, ज्याला आपण प्रोडक्शन म्हणतो, सर्व्हिस, ज्याला आपण सेवा म्हणतो. उत्पादन आणि सेवा, देशामध्ये उत्पादन आणि सेवा देणारे सर्व उद्योजक जे 250 कोटी टर्नओव्हरच्या आतमध्ये आहेत, 250 कोटीच्या आतमध्ये ज्यांची उलाढाल आहे, असे सर्व उद्योग हे MSME मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. याच्यामध्ये आपण हॉस्पिटॅलिटी, याच्यामध्ये आपण ट्रेड्स, माननीय राणेसाहेबांच्या कार्यकाळात आपण हॉस्पिटॅलिटी ट्रेड्सचा देखील समावेश केलेला आहे. तो कोरोनानंतर प्रामुख्याने छोट्या उद्योजकांच्या समोर ज्या समस्या निर्माण झाल्या, एकतर मोठ्या प्रमाणावर NPAची आकडेवारी होती. ती आकडेवारी GST कलेक्शनवरून आपल्या लक्षात आली असेल की NPAची आकडेवारी नंतर कमी झाली. त्यानंतर आपण इमर्जन्सी क्रेडिट लिंकच्या माध्यमातून, आकस्मिक क्रेडिट फॅसिलिटीच्या माध्यमातून त्यांना आपण कोरोनाचा प्रभाव होऊ नये आणि पुन्हा एकदा त्यांची अर्थव्यवस्था किंवा त्यांचा व्यवसाय पुन्हा एकदा पूर्ववत व्हावा, याच्यासाठी आपण त्यांना आकस्मिक क्रेडिट लाईनच्या माध्यमातून मदत देखील केली. सो उत्पादन, सेवा, ट्रेड्स, हॉस्पिटॅलिटी हे प्रामुख्याने 4 सेक्टर्स, 4 विभाग आमच्या MSMEच्या अंडर कव्हर होतात. या महोत्सवामध्ये विक्रेता विकास कार्यक्रम आयोजित केलाय, त्याविषयी थोडंसं. येस, वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम, ज्याला विक्रेता विकास कार्यक्रम म्हणतो, नेमका काय असतो? वेगवेगळ्या PSUs आहेत किंवा खाजगी कंपन्या आहेत, याच्यामध्ये त्यांचे एक व्हेंडर रजिस्ट्रेशन प्रोग्राम असतो. सो जे रजिस्टर्ड व्हेंडर असतात त्यांनाच तिथल्या सर्व्हिसेस, तिथे होणारी कामं याचा लाभ घेता येतो. आपण एक पाहतो की मोठ्या प्रमाणावरती ह्या ज्या MSMEs आहेत याच व्हेंडर रजिस्ट्रेशन प्रोग्रामचा लाभ घेतात. मात्र यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. अनेकदा मोठ्या कंपन्या व्हेंडर रजिस्ट्रेशन प्रोग्राममध्ये त्यांना टेक्निकल बिल्ड्समध्ये, तांत्रिक गोष्टींमध्ये त्यांची मदत होत नाही. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तो अशा वेळी ज्यावेळी MSMEच्या हे लक्षात आलं की व्हेंडर रजिस्ट्रेशन प्रोग्राम करणं गरजेचं आहे, त्यांना MSMEsना चालना देणं गरजेचं आहे. सो आपण व्हेंडर रजिस्ट्रेशन कार्यक्रम राबवला, त्याची तंतोतंत अंमल होतोय का ते पाहिलं आणि आज त्याला एक सॅटिस्फॅक्टरी, एक चांगली उंची प्राप्त झाली आहे. नक्कीच त्यांच्यासमोर समस्या आजही आहेत, पण त्या समस्या आपण येणाऱ्या काळात अजून कमी करण्याचा प्रयत्न करू. जसं रत्नागिरी हा एक औद्योगिक जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळे छोट्या छोट्या इंडस्ट्री, घरडा केमिकल असेल किंवा लोटे परशुराम MIDC असेल, ह्या MIDC मध्ये ज्या छोट्या सेवा देणारे MSMEs आहेत त्यांना व्हेंडर रजिस्ट्रेशन कार्यक्रमाच्या अंतर्गत घेणं, त्यांना कुठे समस्या येत आहेत का त्या पाहणं आणि त्या समस्या निराकरण करणं, हे व्हेंडर रजिस्ट्रेशन प्रोग्राममध्ये विक्रेता विकास कार्यक्रम होता. म्हणजे गावागावामध्ये जे छोटे मोठे उद्योग चालतात, त्यांना राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जाताना काय काय मदत करायला हवी, त्या अनुषंगाने सगळी मदत या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आणि त्या ठिकाणी, त्या महोत्सवामध्ये सगळे लोक तिथे उपस्थित असणार आहेत की ज्याच्या माध्यमातून त्यांना त्या प्रकारची सेवा किंवा तिथपर्यंत कसं जायचं हे कळणार आहे. या महोत्सवामध्ये HPCL, VPCL, IOCL, कोकण रेल्वे किंवा इतर सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत, त्याविषयी थोडंसं. जसं मी मगाशी म्हणालो की ज्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स आहेत, सार्वजनिक उपक्रम निगम जे आहेत, जसे HPCL असेल, BPCL असेल, BHEL असेल, ॲटॉमिक एनर्जीमध्ये काम करणाऱ्या संस्था असतील, हेवी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या संस्था, ज्या भारत सरकारच्या वेगवेगळ्या उपक्रमाचे इन्स्टिट्यूट आहेत, इथे जे वार्षिक खरेदी केली जाते, जे वार्षिक पर्चेसिंग केलं जातं, त्या पर्चेसिंगमध्ये MSMEचा रोल असावा, MSMEsना प्राधान्य दिलं जावं, याच्यासाठी आपण ॲक्ट केला, ज्याला पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी 2012 असं म्हटलं जातं. त्या ॲक्टनुसार 25% वर्षाला जी एका कंपनीत समजा 100% खरेदी होत असेल तर त्या खरेदीमध्ये 25% कंपल्सरी खरेदी ही MSME कडून केली जावी, ज्याच्यामध्ये 4% ही SC ST एंटरप्रेन्योरकडून केली जावी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या उद्योजकांकडून, 3% ही महिलांच्या ज्या MSMEs आहेत त्यांच्याकडून केली जावी. हे एक प्रकारचं एक औद्योगिक आरक्षण म्हणू शकतो
कारण या बाबी जर केल्या नसत्या तर हे जे MSMEs आहेत त्यांनी एक प्रोडक्ट केलेलं आहे किंवा त्यांनी उत्पादन बनवलेलं आहे, पण उत्पादनाला जर मार्केट नसेल, ॲश्युरन्स नसेल, ॲश्युअर्ड मार्केट नसेल, तर त्यांना त्यांचं उत्पादन विकणं किंवा उत्पादन बाजारात आणणं ह्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. सो त्यासाठी आपण या माध्यमातून वेगवेगळ्या POCsना या कार्यक्रमात बोलवित आहोत, जेणेकरून इथल्या स्थानिक MSMEsना त्या ज्या भेल असतील, HPCL असेल, BPCL असेल, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन असेल, ONGC असेल, यांचे मॅनेजर किंवा यांचे अधिकारी इथे थेट भेटतील, त्यांच्या समस्या ते जाणून घेतील. एक सकारात्मक व्यवस्था आपण MSMEsना तयार करत आहोत, ज्याच्या माध्यमातून त्यांना एक हक्काची बाजारपेठ निर्माण होईल आणि त्यांचं उत्पादन तिथं विकलं जाईल. मला असं वाटतं की आता जी तुम्ही माहिती सांगितली त्यातून रत्नागिरीतले बचत गट असोत किंवा छोटे छोटे स्वयंरोजगार करणारे असोत, त्यांचा आत्मविश्वास नक्की वाढेल याच्यामुळे, की जेणेकरून सरकारतर्फे येणारे सगळे अधिकारी आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणारे सगळे छोटे छोटे व्यावसायिक यांचा एकमेकांशी संवाद होईल येस, आणि त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते आणखीन वरच्या पातळीवरती आपला व्यवसाय वाढवू शकतील. नक्कीच. कुठलाही व्यवसाय करायचा झाला तर त्याकरता उद्यम नोंदणी करावी लागते, तर त्याविषयीची माहिती सुद्धा आपल्या या महोत्सवामध्ये मिळणार आहे. येस, उद्यम रजिस्ट्रेशन, ज्याला आपण उद्यम आधार असं म्हणतो, काय असतं नेमकं? समजा मला एक MSME म्हणून आयडेंटिटी हवी आहे. तो उद्यम रजिस्ट्रेशनच्या अंतर्गत मी माझं रजिस्ट्रेशन नोंदणी करतो. त्या नोंदणीमध्ये माझी कंपनी नेमकी मायक्रो आहे, स्मॉल आहे की मीडियम आहे, त्याचा मला तिथे उल्लेख करावा लागतो. त्यानंतर मला ते सर्टिफिकेट मिळतं, जेणेकरून मला माझी एक आयडेंटिटी निर्माण होते, माझी ओळख निर्माण होते की उद्यम रजिस्ट्रेशनच्या नंतर मी एक ऑफिशियल फॉर्मल चॅनलमध्ये औपचारिकपणे मी आता त्या MSMEचा भाग झालेलो आहे आणि त्यानंतर मग त्याला पुढचे लाभ सुरू होता. सो उद्यम रजिस्ट्रेशन ही एक MSME मध्ये येण्यासाठी ही एक प्राथमिक बाब आहे आणि ही प्राथमिक बाब तो जो मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसचा व्यावसायिक आहे त्याला करणं भाग आहे, जेणेकरून पुढच्या सुविधा त्याला ताबडतोब मिळते. पण मग याच्यामध्ये ज्याचा व्यवसाय चालू आहे त्याने नोंदणी करायची का एखाद्या तरुणाला नवीन व्यवसाय करायचा आहे? ह्याच्यामध्ये ज्याचा व्यवसाय चालू आहे त्याची नोंदणी तर असतेच, शिवाय नवीन व्यवसाय करणाऱ्या तरुणांनी देखील नोंदणी करणं अपेक्षित आहे. की ती नोंदणी झाल्यानंतर त्याला त्याचा पुढचा मार्ग सुकर होतो. येस, त्याला मिळणारी मदत ही MSME तर्फे मिळत जाते सगळ्याच प्रकारची, जी की कागदपत्रांची असेल किंवा प्रत्यक्ष व्यवसाय कसा करायचा आणि तो वाढवायचा कसा याही स्वरूपाची असेल. बरोबर. इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये रत्नागिरीत 19 आणि 20 फेब्रुवारीला रत्नागिरी औद्योगिक महोत्सव संपन्न होणार आहे, याविषयीची माहिती आपण जाणून घेतोय. या 2 दिवसाच्या महोत्सवामध्ये उद्योजकांची ई-मार्केट प्लेस नोंदणी केली जाणार आहे. तर मला असं विचारावंसं वाटेल की ई-मार्केट प्लेस नोंदणी म्हणजे नक्की काय? येस, एक चांगला प्रश्न आहे. आता आपण जर पाहिलं, गेल्या अनेक वर्षांचा ट्रेंड असा विकसित झालेला आहे की ई-कॉमर्सचा व्यवसाय, ई-कॉमर्सच्या माध्यमातून कस्टमर कमीत कमी वेळेमध्ये त्याला जे पाहिजे ते ऑर्डर करू शकतो. त्याला जी वस्तू पाहिजे, समजा Amazon असेल, फ्लिपकार्ट असेल, आता अगदी खाण्याचे पदार्थ सुद्धा आपण झोमॅटोमधून मागवतो, स्विगीमधून मागवतो. ई-मार्केट प्लेस हे त्याचं हक्काचं ठिकाण असेल, जे गव्हर्नमेंटची एक ई-मार्केट प्लेस स्वतःची अधिकृत संकेतस्थळ असेल. सो ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या MSMEsने केलेल्या वस्तू असतील त्या KVICच्या ऑनलाईन सिस्टीमवरती सुद्धा त्यांचं एक स्वतंत्र संकेतस्थळ आहे, आमचं ई-मार्केट प्लेस आहे. तर त्यावरती जाऊन समजा त्याला रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेड्यातल्या एका तरुणाने एक चांगलं प्रोडक्ट बनवलेलं आहे. सो ते प्रोडक्ट ई-मार्केट प्लेसवर जर त्याने ते असेल तर तिथं जाऊन एखादा कस्टमर घेऊ शकतो, जेणेकरून त्याला एक आत्ताच्या आधुनिक काळामध्ये नव्याने जे मार्केट तंत्र आहे, जे नव्याने मार्केट बदलत आहे, तर ह्या बदलाचा एक त्याला अंदाज यावा आणि या बदलाच्या माध्यमातून त्याला एक हक्काचं नवीन ई-मार्केट प्लेस, नवीन एक ई-बाजार, ई-कॉमर्स हक्काचं एक मार्केट उपलब्ध करावं, ह्याच्यासाठी हे ई-मार्केट प्लेस आहे. सर, MSME या विभागाविषयी थोडंसं विस्तृत सांगा ना. येस, MSME हा विभाग मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, त्याचं लॉंग फॉर्म हा आहे, ज्याला आपण सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विभाग मंत्रालय. भारत सरकारचं एक अतिशय महत्त्वाचं मंत्रालय आहे.
हे कृषीनंतर सर्वाधिक रोजगार देणारं मंत्रालय आहे. भारताच्या GDPमध्ये MSME मंत्रालयाचा वाटा साधारण 30% इतका आहे. हं. भारताच्या एक्सपोर्टमध्ये MSME मंत्रालयाचा वाटा साधारण 45 ते 48% दरम्यान आहे. कृषीनंतर सर्वाधिक रोजगार देणारं म्हणजे साधारण आम्ही 16 कोटी इतक्या युवकांना, इतक्या भारतातील नागरिकांना रोजगार पुरविला आहे. MSME हे वेगवेगळ्या छोट्या उद्योगांच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न करते. उदाहरणार्थ MSME म्हणजे काय? जे मायक्रो उद्योजक आहेत, जे अतिशय छोटे उद्योजक आहेत, जसं की आपण एखादा चहाचा ठेलेवाला असेल किंवा रस्त्यावर फुल विकणारा व्यावसायिक असेल. म्हणजे पूर्वीच्या काळी गावामध्ये जी 12 बलुतेदार पद्धत होती, Yes, yes. त्यातले जे छोटे छोटे व्यवसाय करणारे आहेत. येस येस अगदीच अलीकडे जर बघायचं म्हटलं MSME तर PM विश्वकर्मा जी गेल्या वर्षी 17 सप्टेंबर 2023ला जी अनोखी योजना माननीय मोदी साहेबांनी लॉन्च केली. काय होती ती योजना? PM विश्वकर्मा म्हणजे थोडक्यात 12 बलुतेदार जी व्यवस्था प्रत्येक गावात होती, तिलाच एका आधुनिक स्वरूपामध्ये हक्काचे कोलॅटरल फ्री, ज्याला विनातारण 1 लाख रुपये देणं, त्यांना 5 दिवसाचं एक बेसिक ट्रेनिंग देणं, ट्रेनिंगच्या काळामध्ये त्यांना 5 दिवस प्रत्येक दिवशी 500 रुपये स्टायपेंड देणं. एकदा ट्रेनिंग झालं 5 दिवसाचं की त्यांना टूल किटसाठी त्यांना अवजारं प्रोव्हाइड करणं, त्यांच्या व्यवसायाची 15,000 रुपयेचं एक टूल किट देणं आणि 1 लाख रुपये घेतल्यानंतर जे 1 लाख रुपये 5% इतक्या कमी व्याजामध्ये आपण त्याला 1 लाख रुपये देतो. ते 1 लाख रुपये त्याने 18 महिन्यामध्ये त्याचा परतावा केला की त्याला अजून 2 लाख रुपये देतो, जेणेकरून त्याला जी क्रेडिटची अडचण भासते, त्याला जी वित्त पुरवठा म्हणतो ज्याला, की वित्ताची अडचण जी भासते, ते माननीय मोदी साहेबांनी 2023 ते 2028 या काळात 5 वर्षासाठी अनुक्रमे साधारण 13,000 कोटी रुपये इतक्या निधीची पूर्तता करून ही PM विश्वकर्मा योजना घोषित केली आहे आणि ह्या योजनेचा अतिशय चांगला लाभ होतोय. साधारण आज रोजी 90 लाखाच्या वरती याच्यामध्ये ॲप्लिकेशन्स आलेले आहेत आणि साधारण 4.5 लाख लोकांनी ह्याचा फायदा घेतलेला आहे किंवा ह्याचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. आगामी काळात त्यांना त्यांचं टूल किट, त्यांचं बेसिक ट्रेनिंग होईल आणि त्यांना 1 लाख रुपये देखील वितरित केले जातील. मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसचा जो तुम्ही प्रश्न विचारला, त्याच्यामध्ये आमच्याकडे खादी नावाची इन्स्टिट्यूट आहे. सो खादीच्या माध्यमातून आम्ही मधुमक्षिका पालन, कुंभारकाम, लेदर वर्कर्स, त्यानंतर कोकणाशी संबंधित बोलायचं झालं तर Yes. होड्या बनवणारे, होड्या जाळी बनवणारे, जाळ नेट मेकर्स असतील किंवा लाकडी खेळणी बनवणारे लोक असतील किंवा फूड अँड प्रोसेसिंगमध्ये काम करणारे आपले छोटे छोटे शेतकरी असतील, या सर्वांना आपण त्याच्यात अंतर्भूत केलेलं आहे आणि ह्यांना आपण त्याचा लाभ देतोय. माननीय नारायण राणे साहेबांच्या काळामध्ये भारत देशामध्ये ह्याच्यामध्ये अनेक आपण महत्वाचे निर्णय घेतले. राणेसाहेब कोकणातले असल्यामुळे मला वाटतं कोकण आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपल्या माध्यमातून वेगवेगळे महोत्सव घेऊन अगदी तळागाळातल्या तरुणापर्यंत पोचायचा नक्की प्रयत्न केलेला आहे. तर राणेसाहेबांच्या कार्याविषयी थोडंसं. येस, माननीय राणेसाहेब या खात्याचे मंत्री झाले 7 जुलै 2021 रोजी. 7 जुलै 2021 नंतरचा साहेबांचा आजपर्यंतचा जो MSME विभागाअंतर्गतचा प्रवास आहे, तो प्रवास अतिशय समर्पक, अतिशय सुंदर राहिला आहे. आम्ही मुंबई, पालघर, ठाण्यापासून ते सिंधुदुर्गापर्यंत, म्हणजे कोकणाचा विचार करता कोकणामध्ये आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये औद्योगिक महोत्सव भरवणं, MSME कॉन्क्लेव्ह भरवणं. सिंधुदुर्गला गेल्या 3 वर्षात आम्ही 3 कॉन्क्लेव्ह भरवले. आज रत्नागिरीत होतोय, मागे पालघरला, ठाण्याला, मुंबई उपनगरात असेच कार्यक्रम पार पडले. आमच्याकडे एक टेक्नॉलॉजी सेंटर नावाची, TCEC नावाची एक जागतिक बँकेने सपोर्ट करून जागतिक बँकेचा एक निधी असलेली स्कीम आहे. 200 कोटी रुपयाचं एक टेक्नॉलॉजी सेंटर आपण सिंधुदुर्ग येथे तयार करतोय. त्याचं एक एक्सटेन्शन सेंटर 25 कोटीचं आपण रत्नागिरीमध्ये करत आहोत. अरे वा. त्यानंतर आपण क्वायर बोर्ड, जे आमच्या अंतर्गत जे नारळाच्या काथ्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणारं जे बोर्ड आहे, त्याच्यामध्ये आपण त्याचं रिजनल सेंटर आपण सिंधुदुर्गला, कणकवलीला, वेस्टर्न इंडियाचं चालू केलेलं आहे. त्यानंतर आपण NSICच्या अंतर्गत SC/ST हब नावाची स्कीम आहे, जी पंतप्रधान महोदयांनी ऑक्टोबर 2016ला चालू केली होती. त्याचं एक SC/ST हबचं ऑफिस आपण सिंधुदुर्ग येथे चालू केलेलं आहे, ज्याचा कोकणातील लोकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा. जे SC/ST एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांनी. महिलांसाठी महिला क्वायर विकास योजना आहे, त्याच्या माध्यमातून महिलांसाठी आपण बळकटी देण्याचा प्रयत्न करतोय. सो MSMEची जे अंधेरी साकीनाका येथे मुंबईला जे ऑफिस आहे, त्याचं आपण एक मोठ्या प्रमाणावर एक्सटेन्शन म्हणून तिथे एक मोठा ऑफिस बांधून भविष्यात तिथे एक ट्रेनिंग सेंटर कसं तयार होईल त्याचा राणेसाहेबांच्या कार्यकाळात प्रयत्न झाला. नागपूर,
पुणे, औरंगाबाद, सिंधुदुर्ग इथं 4 टेक्नॉलॉजी सेंटर आपण उभा केले. प्रत्येक सेंटर हे 200 कोटी रुपयाचं आहे. साधारण एका सेंटरमध्ये 1000 तरुणांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त होतोय. NSICचे वेगवेगळे ट्रेनिंग्स प्रोग्राम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चालू आहेत, देशांतर्गत चालू आहेत. राणेसाहेब मंत्री झाल्यानंतर आम्ही नॉर्थ ईस्टमध्ये ईशान्य भारताकडे विशेष लक्ष दिलं. तिथे मंत्री महोदयांचे अनेक दौरे झाले. तिथल्या स्थानिकांचे प्रश्न आम्हाला समजून घेता आले. हिली एरिया जे पर्वतीय प्रदेश आहेत तिथे देखील जम्मू काश्मीर असेल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड इथे आमचे दौरे झाले. तिथल्या लोकांना आम्ही मदत केली. सो अखंड भारत आणि एक आपला आदर्श भारत MSMEच्या माध्यमातून तयार करणं हे राणेसाहेबांचं लक्ष आहे आणि त्याला माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचा मार्गदर्शन आणि पाठिंबा आहे. मोदी साहेबांच्या माध्यमातून योजनांना चांगला निधी मिळतोय आणि तरुणांना रोजगार देखील मिळतोय. म्हणजे मोठी लोकसंख्या असलेला देश असा आपला आहे, पण त्याचा असा प्रश्न निर्माण न होता की बेरोजगारी असो किंवा लोकांना नोकऱ्या नाहीत, व्यवसाय करायला चांगलं सपोर्ट नाही, असं आता उरणार नाही. फक्त तरुणाची इच्छा पाहिजे की त्याने स्वतःला काहीतरी घडवायचंय. येस, सरकार आपल्याला मदत करायला तयार आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल. माननीय नरेंद्र मोदी यांनी 2014 साली बेरोजगार तरुणांना व्यवसाय, उद्योग आणि नोकरी तर मिळेलच, पण आत्मनिर्भर भारत म्हणजेच कुणावरती अवलंबून असणार नाही तर तो स्वतःवरती आत्मनिर्भर असेल अशा स्वरूपाचा भारत घडवायचं त्यांचं स्वप्न आहे. तर त्या दृष्टीने घेतलेले निर्णय आणि त्याच्यामध्ये MSMEचं स्थान याविषयी थोडंसं. 2014 नंतर आज माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारला साधारण 10 वर्ष पूर्ण होतील येणाऱ्या मे महिन्यामध्ये. सो गेल्या 10 वर्षामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय झाले जे MSMEsना स्ट्रॉंगली पाठबळ देणारे, सक्षमपणे त्यांच्या मागे उभा राहणारे. आपण पाहिलं असेल की या विभागाचे यापूर्वी माननीय नितीन गडकरी साहेब मिनिस्टर होते, गिरिराज सिंग साहेब मिनिस्टर होते, कलराज मिश्र साहेब जे आता राजस्थानचे राज्यपाल आहेत ते या खात्याचे मंत्री होते. यांच्या कार्यकाळानंतर 7 जुलै 2021ला माननीय राणेसाहेब मिनिस्टर झाले. सो माननीय मोदी साहेबांच्या कार्यकाळात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2020 साली ज्यावेळी इतका महाभयानक असा कोरोनाचा काळ आल्यानंतर भारतातल्या MSMEsना मोठा फटका बसला. सो अशा अवस्थेमध्ये इथल्या MSMEsना जी MSME आपल्या रीढ की हड्डी मानली जाते, आपल्या पाठीचा कणा मानली जाते अर्थव्यवस्थेच्या, सो अशा MSMEsना मदत करण्यासाठी इमर्जन्सी क्रेडिट लिंक, आकस्मिक क्रेडिट लिंकच्या माध्यमातून त्यांनी साधारण 5 लाख कोटी रुपये इतक्या भरघोस असा निधी आम्ही MSMEsना दिला. त्याचा थेट लाभ MSMEsना झाला आणि तो निधी जर मिळाला नसता तर ह्या MSMEचं प्रचंड नुकसान झालं असतं, पर्यायानं भारताच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान झालं असतं आणि अनेक तरुण बेरोजगार झाले असते. अशा MSMEsना माननीय मोदी साहेबांनी कोरोना काळात एक ऐतिहासिक मदत केली. त्यानंतर आम्ही MSMEची व्याख्या चेंज केली 2020 साली. व्याख्या बदलल्यामुळे मोठ्या व्यावसायिकांना याच्यामध्ये येणं शक्य झालं. 250 कोटीपर्यंतचे सर्व उद्योग आज रोजी 250 कोटीच्या आतमधले सर्व उद्योग हे MSME अंतर्गत येतात. सो आपण कल्पना करू शकता की हे किती उद्योग असतील भारतात. सो ह्यांना क्रेडिट फॅसिलिटी देणं, यांना CGTMSE सारखी स्कीम आहे ज्याला क्रेडिट गॅरंटी स्कीम म्हणतो. त्याच्या माध्यमातून कोलॅटरल फ्री 5 कोटीपर्यंत आपण लोन देतो. गव्हर्नमेंट गॅरंटी असते, 75% गव्हर्नमेंट गॅरंटी घेतं त्या रकमेची. सो ही एक ऐतिहासिक स्कीम आपल्या सरकारच्या कार्यकाळात झाली. आपण KVICच्या माध्यमातून ज्याला KI म्हणतो, खादी इन्स्टिट्यूट म्हणतो, साधारण 3000 इतक्या खादी इन्स्टिट्यूट भारतभर काम करतायत, ज्यांना आपण वार्षिक प्रत्येक खादी इन्स्टिट्यूटला अंदाजे 20 ते 25 लाख रुपये देतो, जेणेकरून त्यांना त्यांचं प्रोडक्ट, त्यांना त्यांची एक व्यवस्था निर्माण करता यावी, त्यांना देखील एक मार्केट उपलब्ध करता यावं. कोस्टल एरिया जो आहे, भारताला साधारण 7,500 किलोमीटरचा कोस्टल एरिया आहे. सो ह्या कोस्टल एरियातील जी कोस्टल स्टेट्स आहेत त्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कॉयर बोर्ड अशी आपण अटॅच केलं. सो हे कॉयर बोर्ड त्यांना काथ्या असतो, काथ्यापासून वेगवेगळ्या वस्तूंसाठी मदत करतं. आमच्याकडं क्लस्टर स्कीम्स आहेत. ह्या क्लस्टर स्कीम्स आम्ही साधारण 22 ते 25 कोटीपर्यंत आम्ही त्यांना ग्रँट देतो, जेणेकरून एका क्लस्टर स्कीममध्ये CDPच्या साधारण 300 ते 400 लोकांना आपण रोजगार देतो. सो हे सर्व ऐतिहासिक निर्णय माननीय मोदी साहेबांच्या कार्यकाळातले आहेत आणि मोदी साहेबांनी नेहमी प्रत्येक प्लॅटफॉर्मवरून, प्रत्येक मंचावरून MSMEचा उल्लेख केलेला आहे. MSMEsना कसा सपोर्ट मिळेल याच्यासाठी निर्णय घेतलेले आहेत. एक ऐतिहासिक निर्णय, लोकल फॉर वोकल. येस, वोकल फॉर लोकल. ऑक्टोबर 2016ला लुधियाना येथे त्यांनी SC/ST हब नावाची एक ऐतिहासिक योजना डिक्लेअर केली, ज्याच्या माध्यमातून एका बाजूला शिक्षित आदिवासी किंवा मागासवर्गीय तरुण होतात, पण रोजगार त्यातनं तयार करणारे, रोजगार
रोजगारामध्ये पुढे येणारे तरुण खूप कमी आहेत. अशांना एक प्रोत्साहन. पाठबळ मिळावं, अशांना प्रोत्साहन मिळावं याच्यासाठी आपण SC/ST हब नावाची स्कीम तयार केली. त्याच्यामध्ये त्यांना पैसा दिला गेला, त्यांना गव्हर्नमेंट मशिनरीचा अधिकाधिक कसा लाभ होईल याच्यासाठी काळजी घेतली गेली. सो हे सर्व आमचे पंतप्रधान हे अतिशय संवेदनशील पंतप्रधान आहेत. हे ज्याला आपण सर्वात गरीब तरुणाचा, सर्वात गरीब, जसं आत्ताच्या अर्थसंकल्पात आपण म्हटलं, गरीब, शेतकरी, महिला आणि मजूर ह्या 4च जाती आहेत. ह्या 4 जातींना पाठबळ देणार, ह्या 4 जातींची काळजी घेणार, त्यांना पाठबळ देऊन अर्थव्यवस्थेत आमचे माननीय पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या काळात अनेक ऐतिहासिक कामं झाली. म्हणजे वरवर पाहता छोटे छोटे उद्योग करणारे जे व्यावसायिक आहेत किंवा बचत गटातल्या महिला आहेत त्यांना आर्थिक पाठबळ देणं आणि त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं काम हा विभाग करतो. येस. तर या विभागाचा उल्लेख आत्मनिर्भर भारत राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सुद्धा याचा उल्लेख झाला. त्याविषयी थोडंसं. माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्या अभिभाषणावेळी आत्ता 1 फेब्रुवारी 2024 रोजी जे त्यांचं अभिभाषण झालं संसदेत, त्या संसदेच्या अभिभाषणामध्ये त्यांनी एक MSMEजने गेल्या 10 वर्षामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये कसं योगदान दिलेलं आहे, अर्थव्यवस्थेमध्ये MSMEचा किती वाटा राहिलेला आहे याविषयी भाष्य केलं. ते एक मूलभूत भाष्य होतं, MSMEचा प्रवास दाखवणारं होतं. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री रोजगार योजना, ज्याला PMEGP म्हणतो, त्याच्या माध्यमातून आपण साधारण 80 लाख तरुणांना रोजगार दिला आहे. NSICच्या माध्यमातून आपण नॉर्थ ईस्टमध्ये वेगवेगळ्या स्किल डेव्हलपमेंटच्या ऍक्टिव्हिटी राबवल्या. CDP मध्ये आपण साधारण 500 क्लस्टर विकास इतके एंटरप्राइजेस भारतभर काम करतात याचा देखील उल्लेख केला गेला. क्वायर बोर्डाचा उल्लेख केला गेला. हे सर्व कामं माननीय मोदी सरकारने जी अतिशय महत्त्वाची कामं केली त्या सर्व कामांचा उल्लेख माननीय राष्ट्रपतींच्या अभिभाषणात आला आणि नक्कीच ते भाषण देशाला दिशादर्शक ठरणार होतं. माननीय राष्ट्रपतींना अभिप्रेत असलेला विकास हा MSMEच्या माध्यमातून आगामी काळात देखील होईल या अशी आशा केवळ आशा बाळगत नाही तर आम्ही त्यावरती काम करणार आणि माननीय मंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली हा विभाग पुढे जाईल. नक्कीच. रत्नागिरीत 19 आणि 20 फेब्रुवारीला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून औद्योगिक महोत्सव आयोजित केला आहे. हा महोत्सव जलतरण तलाव, साळवी स्टॉप, रत्नागिरी या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्याविषयीची अत्यंत विस्तृत अशी माहिती आमच्या श्रोत्यांना आपण दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.